नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 13व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 13, दयालबाग. माझ्या पायांचा भोवरा उत्तर भारताच्या भूमीवर इकडून तिकडे गरगरत असताना एका अनोख्या, कमी प्रसिद्ध असलेल्या वसाहतीकडे 2 वाटा एकत्रित झाल्या. दयाळबाग म्हणजे ईश्वराचं उद्यान असं काव्यात्मक नाव असलेल्या शहरात ही वसाहत होती. यापैकी पहिल्या वाटेचा प्रारंभ लखनौपासून झाला, जिथे सुंदरलाल निगम नावाच्या एका तरुणाची मला उत्तम मदत लाभली. त्या चित्रासारख्या रमणीय शहरातील वास्तव्यादरम्यान तो माझ्यासाठी मार्गदर्शक, विचारवंत आणि मित्र बनून गेला. आम्ही दोघं एकत्र मिळून शहरभर भटकायचो आणि भटकताना तत्त्वज्ञानाविषयी बोलायचो. मला वाटतं त्याचं वय 21-22 वर्षापेक्षा जास्त नसावं, पण त्याच्या इतर अनेक भारतीय बांधवांसारखाच तोही वयापेक्षा आधीच प्रौढ झाला होता. आम्ही तिथल्या जुन्या मोगलकालीन महालांना भेटी द्यायचो आणि अदृश्य झालेल्या या राजांचा घास घेणाऱ्या त्या कठोर नियतीविषयी चिंतन करायचो. मी पुन्हा एकदा तिथल्या वैभवी इंडो पार्शियन वास्तूच्या प्रेमात पडलो. त्या वास्तूच्या डौलदार कमानी, नाजूक रंगकाम या महालाच्या निर्मात्याची अभिजात उच्च अभिरुची जाहीर करीत होत्या. लखनौची शोभा वाढवणाऱ्या शाही बगीचातील संत्र्यांच्या बागामध्ये रमत गमत केलेल्या भटकंतीचे ते अविस्मरणीय दिवस मी कसे विसरू शकणार होतो. तिथल्या संगमरवरी सज्जामध्ये आणि सोनेरी स्नानगृहांमध्ये कधी काळी अवधच्या राजाच्या लाडक्या आकर्षक सुंदरी त्यांच्या तजेलदार त्वचेच्या सौंदर्याचा झेंडा फडकवत दिमाखाने मिरवायच्या. त्या रंगीत डौलदार महालाचा आम्ही शोध घ्यायचो. आता मात्र इथे कोणतेच राजेशाही अस्तित्व शिल्लक नव्हतं. त्यांचा एकही वंशज इथे राहत नाही. शिल्लक आहेत त्या केवळ त्यांच्या आठवणी. मंकी ब्रिज असं विचित्र नाव असलेल्या पुलाजवळील एका सुंदर मशिदीने मला इतकी भुरळ पाडली होती की मी तिथे पुन्हा पुन्हा जायचो. तिचा पांढरा शुभ्र बाह्यभाग उन्हात असा चमकायचा जणू तो पऱ्यांचा महाल असावा. सुंदर आकाराचे निमुळते मिनार ईश्वराच्या श्रद्धामय प्रार्थनेत गुंगून आकाशातील स्वर्गाकडे उंचावत गेल्यासारखे दिसायचे. आत डोकावले तर जमिनीवर दंडवत घातलेले तालबद्ध हालचाली करून अल्लाला स्मरणारे श्रद्धाळू वाचायचे. नमाज पडणाऱ्यांनी जमिनीवर अंतरलेली सुंदर रंगीबेरंगी जाजमं त्या एकंदर दृश्यात अधिक रंगत आणायची. प्रेषिताला बजणाऱ्या त्याच्या अनुयायांच्या श्रद्धेविषयी शंकेला स्थानच नव्हतं, कारण त्यांचा धर्मच त्यांना जगायचं बळ देत असतो. या सगळ्या भटकंती दरम्यान माझ्या तरुण गाईडची काही खास वैशिष्ट्य, गुणधर्म माझ्या दृष्टीला पडली. त्यामुळे मी खूप प्रभावित झालो. त्याने मारलेले चतुर शेरे, अपवादात्मकरित्या दिसून येणारी त्याची उच्च बुद्धिमत्ता आणि ऐहिक बाबींविषयी पूर्णतः व्यावहारिक दृष्टिकोन, याच्यात योगाच्या एका विद्यार्थ्यात दिसून येणारी गहनता आणि गूढता यांची सरमिसळ झाली असावी असं दिसायचं. वारंवार झालेल्या भेटीत आमच्यात झालेल्या जोशपूर्ण चर्चेनंतर मला जाणवू लागलं की तो माझ्याच कल्पना आणि समजुतीची खोली आजमावत आहे. तो राधास्वामी नावाच्या संप्रदायाचा सभासद होता. दयाळबागेकडे नेणारा मार्ग मी मलिकसोबत धरला. तोही याच पंथाचा सदस्य होता. एका वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या वेळी तो माझ्या परिचयात आला. तो उजळ वर्णाचा धिप्पाड माणूस होता. शतकानुशतकापासून त्याचे पूर्वज रानटी आदिवासी जमातीच्या शेजारी राहायचे. या जमाती इतरांच्या वस्तूंवर डोळा ठेवून असायच्या, पण सुज्ञ ब्रिटिश सरकारने या जंगली लोकांना लढाईच्या जुन्या पद्धतीने नव्हे तर सरकारी नोकऱ्या आणि पगार देऊन त्यांना माणसाळलं होतं. अशाच काही भयंकर पण आता शांतताप्रिय आणि उपयुक्त व्यवसायासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या काही लोकांवर देखरेख ठेवण्याचं काम मलिक करत होता. डोंगर आणि जंगलातून रस्ते बनवणं, पूल बांधणं आणि सुरक्षात्मक किल्ले आणि बराकी बांधण्याचं ते काम होतं. रानटी दिसणारे असे बरेचसे लोक आपल्याजवळ रायफल बाळगायचे. सध्याच्या काळात जरी या हत्याराची गरज भासत नसली तरी कदाचित सवयीने ते तसं करायचे. दक्षिण उत्तर आघाडीवरील लांबलचक पट्ट्यात हे काम चालायचं आणि त्यातून व्यापारासाठी नवे रस्ते आणि सैनिकासाठी सुरक्षास्थानं बनवली जायची. मलिक भरपूर कष्ट करायचा. साम्राज्याच्या डेला इस्लाम खान नाक्याजवळ त्याचं काम चालू होतं. त्याच्या चारित्र्याचे डोळ्यात भरणारे ठळक गुण म्हणजे कणखर आत्मनिर्भरता आणि काठोकाठ व्यवहारीपणा
सोबतच चारित्र्याचा उदात्तपणा आणि विचारातली सखोलताही त्यात सामील होते. त्याच्या संतुलित गुणवैशिष्ट्यांनी मला भारावून टाकलं होतं. योगशास्त्राच्या परंपरेनुसार सुरुवातीला तोही खूपच कमी बोलायचा, पण माझ्या सततच्या चौकशांना मान देऊन शेवटी त्याने कबूल केलं की त्यालाही गुरु आहेत. शिवाय त्याच्या नोकरी काळात जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा तो त्यांना भेटायला जातो. त्यांच्या गुरुचं नाव साहबजी महाराज असून ते राधास्वामी संप्रदायाचे प्रमुख आहेत. त्यानंतर मी दुसऱ्यांदा असं ऐकलं की त्याच्या गुरूंनी योग परंपरेला अत्यंत आश्चर्यकारकपणे आणि रसप्रद रीतीने पाश्चात्यांच्या जीवनपद्धती आणि कल्पनांशी जोडण्याचं योजलं आहे. अखेर निगम आणि मलिक या दोघांच्या मैत्रीपूर्ण प्रयत्नांना एकदाचं यश आलं आणि सध्या मी परमपूज्य साहबजी महाराजांचा पाहुणा बनलो आहे. राधास्वामी पंथाचं स्वतःचं शहर दयाळबागचं ते अनभिषिक्त राजे आहेत. मोटारीतून धुळीच्या वाटेने आग्र्याहून मी इथपर्यंत आलो आहे. दयाळबाग ईश्वराचं उद्यान. जर माझा अंदाज खरा असला तर या शहराचा संस्थापक या शहराला खरोखरच त्याच्या नावाइतकंच सुंदर ठेवू इच्छित असावा. महाराजांचे खाजगी कार्यालय थाटलेल्या एका इमारतीत मला नेण्यात आलं. तिथलं प्रतीक्षालय आकर्षक युरोपियन पद्धतीनं सजवलेलं होतं. मी एका आरामशीर खुर्चीवर बसून सुंदर पद्धतीने रंगवलेल्या भिंती आणि साधं पण उच्च दर्जाचं फर्निचर आणि रचना निहाळत होतो. इथे भरपूर प्रमाणात पाश्चात्य प्रभाव दिसून येत होता. आत्तापर्यंत मी योग्यांना भकास उजाड बंगल्यामध्ये, एकाकी पर्वतीय गुंफांमध्ये आणि नदीतटी वसलेल्या अंधाऱ्या गवताने झाकलेल्या छताच्या झोपड्यांमध्ये भेटलो होतो, पण एखादा योगी अशा अत्याधुनिक वातावरणातही भेटू शकेल अशी अपेक्षाच मी कधी केली नव्हती. या संप्रदायाचा प्रमुख कशा प्रकारचा माणूस असावा या विचारात मी पडलो. मला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही, कारण लवकरच सावकाशपणे दार उघडून ते स्वतःच खोलीत आले. ते मध्यम उंचीचे होते. त्यांनी डोक्यावर पांढरा शुभ्र फेटा बांधला होता. त्यांची शारीरिक वैशिष्ट्य ठराविक भारतीय पद्धतीची नव्हती. त्यांची किंचित फिक्कट त्वचा सांगत होती की ते अमेरिकेत राहिले असावेत. त्यांच्या डोळ्यावर मोठा चष्मा होता आणि वरच्या ओठावर बारीक मिशी शोभत होती. त्यांनी अनेक बटणे असलेला उंच कॉलरचा लांब कोट घातला होता. भारतीय शिष्याने आत्मसात केलेली ही पाश्चात्य पद्धती होती. त्यांचं वागणं विनम्र आणि मार्दवयुक्त होतं. त्यांनी शाही दिमाखात माझं स्वागत केलं. आम्ही परस्परांना अभिवादन केल्यावर आपल्या खुर्चीत बसून ते बोलण्यास प्रारंभ करण्याची वाट पाहू लागलो. ते बसल्यानंतर मी या खोलीच्या कलात्मक सजावटीची प्रशंसा करण्याचं धाडस केलं. त्याने मंद स्मित करताच त्यांची धवल दंतपंक्ती चमकून गेली. ईश्वर म्हणजे फक्त प्रेम नाही, ते सौंदर्यही आहे. जेव्हा माणूस त्याचं आंतरिक चैतन्य व्यक्त करू लागतो तेव्हा ते अंतर्यामी असलेलं सौंदर्यही त्याने प्रकट करायला हवं. केवळ स्वतःपुरतंच मर्यादित नव्हे तर सभोवताली अवतीभोवती असलेल्या वातावरणातही ही सौंदर्याची अभिव्यक्ती व्हायला हवी. त्यांचं इंग्लिश बोलणं नोंद घेण्याइतकं चांगलं होतं. ते वेगाने बोलत होते आणि त्या बोलण्यात त्यांचा आत्मविश्वास झळकत होता. काही क्षण शांततेत गेल्यावर ते पुन्हा बोलू लागले. या खोलीच्या भिंतीवर आणि फर्निचरवर आणखी एक सजावट आहे, पण ती अदृश्य असली तरीही खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला माहीत आहे का की या वस्तूवर लोकांच्या विचाराचा आणि भावनांचा परिणाम आहे. प्रत्येक खोली, प्रत्येक खुर्ची तिचा सतत वापर करणाऱ्या व्यक्तीच्या अदृश्य प्रभावाने प्रभावित झाली आहे. हा परिणाम जरी तुम्ही पाहू शकला नाहीत तरी तो असतो आणि त्याच्या परिसीमेत येणाऱ्या प्रत्येक जणावर नकळत त्याचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडतो. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की वस्तूभोवती विद्युत किंवा चुंबकीय किरणांचं वलय असतं जे मानवी चारित्र्याला परावर्तित करतं? अगदी बरोबर. विचार त्यांच्या पातळीवर खरे आणि महत्त्वपूर्ण असतात. ज्या वस्तू किंवा गोष्टी आपण सतत वापरतो त्यांच्याशी आपले हे विचार कमी अधिक काळासाठी जोडले जातात. हा अत्यंत रोचक सिद्धांत आहे. हा केवळ एक सिद्धांत नाही, ते एक तथ्य आहे, एक सत्य आहे. माणसाला स्थूल देहाखेरीज एक अदृश्य सूक्ष्मातिसूक्ष्म देह असतो. या सूक्ष्म देहात कृतीविषयक केंद्र असतात जी त्याच्या स्थूल शरीराच्या कर्मेंद्रियांशी मिळती जुळती असतात. या सूक्ष्म देहाच्या अशा केंद्रांमार्फत तो अदृश्य शक्तींना ओळखू शकतो. या शक्तीची ओळख पटून त्या जेव्हा ऊर्जावान होतात तेव्हा त्या अपार्थिव, अलौकिक आणि आध्यात्मिक दृष्टी, मर्मदृष्टी प्रदान करतात.
थोडा वेळ शांततेत गेला. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे भारताच्या परिस्थितीविषयी माझी काय मतं आहेत याची चौकशी केली. मी मोकळ्या मनाने त्यांच्या देशाने आधुनिक जीवनपद्धतीकडे केलेले दुर्लक्ष, या पृथ्वीवरील मानवाचं तात्पुरतं वास्तव्य सुखद बनवणाऱ्या आरामाच्या सुखसोयी याविषयी प्रांजळ मत मांडलं. यांत्रिक शोधांचा फायदा घेण्याबाबतची सुस्ती आणि उदासीनता, वाजवी आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या सुविधांकडे केलेलं दुर्लक्ष, धार्मिक परंपरेवर आधारित मूर्खपणाच्या सामाजिक परंपरा, क्रूर प्रथा आणि खुली श्रद्धा यांच्याविषयी स्पष्ट बोललो. मी त्यांना मोकळेपणाने सांगितलं की पूजापाठात जास्त अडकल्यामुळे भारतीय ऊर्जेला बाहेर पडण्याचा मार्गच नसलेल्या पिंजऱ्यात कोंडलं गेलं आहे. त्यामुळे त्याचा अत्यंत वाईट दुःखद परिणाम दिसून येतो. धर्माच्या नावावर केल्या जाणाऱ्या बुद्धीला न पटणाऱ्या काही गोष्टी मी पाहिल्या होत्या. त्यांचं उदाहरण देत सांगितलं की अशा गोष्टी ईश्वराने मानवाला दिलेल्या बुद्धीच्या देणगीचा कसा दुरुपयोग केला जातो किंवा तिच्याकडे कसा कानाडोळा केला जातो हे दर्शवतं. माझ्या स्पष्ट वक्तेपणाच्या निरीक्षणाला साहाबजींच्या तोंडून समर्थनच मिळालं. जुन्या आठवणीत गडून जात माझ्याकडे पाहून ते म्हणाले, तुम्ही ज्या मुद्द्यावर घणाघाती टीका केली आहे तेच मुद्दे मी सुधारणेच्या माझ्या कार्यक्रमात सामावून घेतले आहेत. एकंदरीत बऱ्याचशा भारतीयांची अशी अपेक्षा असते की ज्या गोष्टी ते स्वतः अतिउत्तमपणे करू शकतात त्या ईश्वराने त्यांच्यासाठी कराव्यात. अगदी बरोबर. आम्ही हिंदू धर्मासंबंधी बोलताना अशा गोष्टीसंबंधी इतक्या अस्खलितपणे बोलतो ज्यांचा धर्माशी दुरान्वयानेही संबंध नसतो. खरी अडचण ही असते की कोणताही धर्म पहिले 50 वर्ष शुद्ध आणि महत्त्वपूर्ण असतो, मग त्याची अधोगती होऊ लागते आणि त्यानंतर तो फक्त एक तत्त्वज्ञान बनून जातो. त्या धर्माचे अनुयायी केवळ पोकळ बडबड करणारे बनून जातात. मग धार्मिकतेने जीवन जगणारी माणसंच राहत नाहीत. त्यानंतर धर्माची अवनती होत तो त्याच्या शेवटच्या आणि प्रदीर्घ अवस्थेत पोचतो आणि दांभिक दिखाऊ पुजाऱ्यांच्या हातचं खेळणं बनून जातो. शेवटी दंभ आणि दिखाऊपणाचा स्वीकार धर्माच्या नावावर केला जातो. मी श्वास रोखून त्यांनी दिलेली इतकी मनमोकळी मान्यता ऐकू लागलो. स्वर्ग, नरक, ईश्वर आणि अशा इतर बाबतीत खडाजंगी करण्याचा काय उपयोग? मानवता शारीरिक पातळीवर आढळते म्हणून या पातळीवर निगडीत गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आपण पृथ्वीवरचं आपलं जीवन अधिक सुंदर आणि सुखी बनवूया, त्यांनी शेवट केला. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे. तुमचे शिष्य अत्यंत योग्य रीतीने वागताना दिसतात. ते कोणत्याही एखाद्या युरोपियनासारखे पूर्ण व्यवहारी आहेत. धर्माचा बडेजाव न करता किंवा अवडंबर न माजवता चांगलं जीवन जगत आहेत आणि इतकं असूनही ते नियमितपणे श्रद्धापूर्वक योगाभ्यास करतात. साहाबजींनी सस्मित माझ्या बोलण्याला मान्यता दिली. ते चटकन म्हणाले, तुम्ही हे पाहू शकलात याचा मला आनंद वाटतो. हाच कार्यक्रम दयाळबागेत राबवून जगाला हीच गोष्ट दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे की एकाकी गुहेत पळून न जाताही माणूस पूर्णपणे आध्यात्मिक बनू शकतो. त्यासाठी जग सोडायची गरज नाही. जगातील ऐहिक कर्तव्य पूर्ण करत असतानाही तो योगाच्या उच्च पातळीवर पोहोचू शकतो. तुम्हाला जर तुमच्या प्रयत्नात यश आलं तर जग भारताच्या शिकवणुकीला आतापेक्षाही अधिक मानेल. आम्हाला यश मिळेलच, त्यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिलं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा वसाहत स्थापन करण्याच्या हेतूने मी इथे आलो तेव्हा या जागेच्या अवतीभोवती भरपूर झाडं असावीत ही माझी मनापासून इच्छा होती. पण मला बाहेरच्या लोकांनी सांगितलं की या रेताळ वैराण भूमीत झाडं उगवणं शक्यच नाही. यमुना इथून फारशी दूर नाही आणि प्राचीन काळी ती इथून वाहतही होती. इथल्या अपोषक जमिनीत कोणती झाडं मूळ धरू शकतील हे आम्हाला वारंवार प्रयोग करून आणि सतत आलेल्या अपयशातून शिकावं लागलं, कारण आमच्यापैकी कोणीच या विषयातलं तज्ज्ञ नव्हतं. पहिल्या वर्षी जवळपास सगळ्या प्रकारचे वृक्ष लावले गेले. त्यांच्यापैकी हजारो मरून गेले. तरीही एक झाड कसंबसं जगलं. आम्ही याची नोंद घेतली आणि आमचे प्रयत्न चालू ठेवले. आता दयाळबागेत 9,000 स्वस्थ वृक्ष वाढत आहेत. मी तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगितली की आम्ही आमच्या समस्या सोडवताना हाच दृष्टिकोन बाळगून प्रयत्न करतो. आम्हाला इथे ओसाड भूमी दिसली, ती इतकी निरुपयोगी वाटत होती की इतर कोणी विकतच घेतली नसती. आता पहा तिचं रूप कसं बदललं आहे ते. आग्र्याजवळ नंदनवन फुलवायचं तुमचं ध्येय आहे तर? ते हसले. दयाळबाग बघायची माझी इच्छा आम्ही त्यांच्याजवळ व्यक्त केली. नक्कीच.
मी ताबडतोब तशी व्यवस्था करतो. आधी तुम्ही दयाळबाग फिरून पहा, मग आपण ही नगरी कशासाठी वसवली याविषयी बोलू. माझ्या कल्पनांना प्रत्यक्ष राबवताना पाहिल्यावर त्या तुम्हाला जास्त चांगल्या कळतील. त्यांनी बेल वाजवली. माझी दयाळबाग फिरण्याची व्यवस्था झाली. थोड्याच अवधीत मी अर्धवट तयार झालेले रस्ते आणि आलिशान दिसणाऱ्या फॅक्टरी असलेल्या इमारती बघण्यात मग्न झालो. मला हे सगळं दाखवायला माझ्यासोबत कॅप्टन शर्मा आले. याआधी ते भारतीय सैन्याच्या वैद्यकीय सेवेत कामावर होते, पण आता गुरुच्या विधायक सृजनात्मक कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. त्यांच्या चारित्र्य आणि स्वभावाच्या चटकन केलेल्या वाचनावरून त्यांच्या ठायी पाश्चात्य जीवन, विचार आणि प्रामाणिक आध्यात्मिकतेचं मिश्रण झालेलं दिसत होतं. एका वैभवशाली प्रवेशद्वारातून दयाळबागेत प्रवेश करता येत होता. दयाळबाग एक स्वच्छ छोटी नगरी होती. सगळ्या रस्त्याच्या कडेला डेरेदार झाडं आणि मध्यभागी सुंदर फुलांच्या बागांचं सुशोभन होतं. मला सांगण्यात आलं की कोणत्याही शेतकी कार्यक्रमाला थंड प्रतिसाद देणाऱ्या या वैराण वाळवंटाला फुलवण्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागले आहेत. या वसाहतीचं बांधकाम सुरू झालं तेव्हा 1915मध्ये स्वतः साहबजी महाराज यांच्या हस्ते लावण्यात आलेलं तुतीचं झाड त्यांच्या कलात्मक पार्श्वभूमीच्या पारखी नजरेचं प्रतीक बनून डौलात आपल्या फांद्या हलवत होतं. औद्योगिक वसाहतीचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मॉडेल इंडस्ट्री नावाचा कार्यशाळांचा समूह. या कार्यशाळांचा आराखडा अत्यंत विचारपूर्वक केला गेला होता. हवा, उजेड, स्वच्छता आणि ऐसपैस जागेच्या दृष्टीने खरोखरच त्या मॉडेल आदर्श होत्या. आधी आमची पावलं चपलांच्या कारखान्याकडे वळली. डोक्यावर असलेल्या गोलाकार चकतीवरून फिरणारे पट्टे सतत आवाज करत फिरत होते आणि एकामागोमाग एक अनेक मशीनना गती देत होते. काळसर रंगाचे यंत्र कामगार त्या प्रचंड गोंगाटात सराईत हाताने काम करत होते. नॉर्थ हॅम्प्टनमधील मी पाहिलेल्या मोठ्या मोठ्या इंग्लिश कारखान्यातील तंत्रज्ञ इतकेच ते आपल्या कामात कुशल दिसत होते. तिथल्या व्यवस्थापकाने मला सांगितलं की तोही तंत्र शिकायला युरोपमध्ये गेला होता आणि तिथे त्यांनी चामडी वस्तू बनवायच्या 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला आहे. चप्पल, बूट, हातबॅगा आणि कंबरपट्टे अशा वस्तू या प्रचंड गोंगाटाच्या प्रक्रियेतून तयार होऊन बाहेर पडत होत्या. मशीनवर काम करणाऱ्या नवशिक्या कारागिरांना मॅनेजर त्यांचं काम शिकवून त्यांना प्रशिक्षित करायचा. तयार झालेल्या मालापैकी काही माल दयाळबाग आणि आग्र्यात विकला जातो आणि बाकीचा दूरदूरच्या शहरात पाठवला जातो. या ठिकाणी अनेक मजली इमारतीमधील विक्री संघटनेत विक्रीची दुकानं थाटली आहेत. मी पुढच्या इमारतीत शिरलो. ही कपड्याची फॅक्टरी होती. खास प्रकारचे मर्सराईज कपडे आणि रेशमी कपडे इथे ठराविक प्रकारात बनवले जात होते. दुसऱ्या एका इमारतीत अत्याधुनिक इंजिनिअरिंगचे काम करणाऱ्या यंत्रावर लोखंडी काम केलं जात होतं. प्रचंड घण तालावर लोखंडी वस्तूंना आकार देत होते. सगळं काम विजेवर चाललं होतं. शास्त्रीय उपकरणं, प्रयोगशाळेतील साधनं, वजनं, तराजू अशा वस्तू जवळच्याच दुसऱ्या फॅक्टरीत तयार होत होत्या. शिवाय त्यांचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की त्यांना अमेरिकन सरकारचा वरदहस्त लाभला होता. आणखी एका ठिकाणी मी सोनं, निकेल आणि धातूवर विजेच्या साह्याने नाजूक काम करताना पाहिलं. मॉडेल इंडस्ट्रीच्या इतर विभागामध्ये विद्युत पंखे, ग्रामोफोन, सुऱ्या, चाकू, फर्निचर बनवलं जात होतं. तिथे काम करणाऱ्या एका यंत्रज्ञाने एका विशेष प्रकारच्या साऊंड बॉक्सचा शोध लावल्यामुळे त्याचंही उत्पादन लवकरच केलं जाणार होतं. मला तिथे फाउंटन पेन बनवायचा कारखाना पाहून अतिशय आश्चर्य वाटलं. मला सांगितलं गेलं तो फाउंटन पेन बनवणारा भारतातील पहिला कारखाना आहे. पहिलं पेन बाजारात आणेपर्यंत अनेक प्रयोग करावे लागले. या उद्योगाच्या आद्य प्रणेत्याला एक गोष्ट गोंधळात टाकत होती की पेनसाठी सोन्याच्या निबवर इरिडियम नावाच्या पांढऱ्या चकचकीत धातूचं आवरण कसं चढवायचं. ते या रहस्याचा शोध लवकरच लावतील अशी त्यांना आशा वाटत होती. पण सध्या तरी अशा पेनच्या निब युरोपियन कंपनीत या कामासाठी पाठवल्या जातात. दयाळबाग प्रेसमध्ये संपूर्ण छपाईची साधनं तयार व्हायची, जी संपूर्ण शहरातील व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राच्या छपाईच्या गरजा पूर्ण करायची. हिंदी, उर्दू आणि इंग्लिशमधील छापलेलं साहित्य मी तपासून पाहिलं. तिथेच प्रेमप्रचारक नावाचं साप्ताहिक वर्तमानपत्रही निघायचं आणि ते देशाच्या दूरवरच्या प्रांतात राहणाऱ्या राधास्वामी संप्रदायाच्या लोकांच्या घरी पोचतं केलं जायचं. इथे फिरत असताना प्रत्येक कारखान्यात काम करणारे कामगार
फक्त समाधानीच नव्हे तर सकारात्मकरित्या उत्साही होते हे माझ्या लक्षात आलं. कामगारांची युनियन ही गोष्टच इथे शोभणारी नव्हती. प्रत्येकजण त्याचं काम, मग ते उच्च दर्जाचं असो वा कनिष्ठ, अशा रीतीने करत होता जणू ते काम त्याच्यासाठी जड ओझं वाहनं नसून आनंददायी होतं. शहराला स्वतःचं विद्युत निर्मिती संयंत्र होतं, ज्याच्यातून या सगळ्या उद्योगधंद्याच्या यंत्रासाठी आणि मोठमोठ्या घरातील वातायनाच्या छतपंख्यासाठी लागणारा विद्युत पुरवठा केला जायचा. याशिवाय प्रत्येक घरात सामूहिक पातळीवर विद्युत पुरवठा करून प्रत्येक घरासाठी वेगळ्या मीटरसाठी लागणाऱ्या खर्चाची बचत केली गेली होती. शेतकी विभागात छोटा पण आधुनिक शेतमळा होता. तो अजूनही विकासाच्या प्राथमिक अवस्थेत होता. वाफेवर चालणारा ट्रॅक्टर आणि नांगर ही यांत्रिक उपकरणं उपलब्ध होती. शेतीतील मुख्य उत्पादन होतं भाज्या आणि गायींसाठी चारा. कदाचित अत्यंत कार्यक्षमतेने उभारलेला विभाग म्हणजे डेअरी फार्मचा होता. असा दुग्धपालन विभाग मी भारतात दुसरीकडे कुठेही पाहिला नाही. हा विभाग इतरांसाठी अत्यंत आदर्शरूप होता. प्रत्येक जनावराची निवड अतिशय काळजीपूर्वक केली गेली होती आणि ती आग्र्यातील जनावरांच्या पार्श्वभूमीवर सर्वोत्कृष्ट दिसून येत होती. काटेकोरपणे आणि आस्थेवाईकपणे ठेवण्यात आलेली स्वच्छता डोळ्यात भरण्यायोग्य होती. मला सांगण्यात आलं की इथे वापरण्यात येणाऱ्या शास्त्रीय पद्धतीमुळे इतर सर्वसामान्य भारतीय डेअरीपेक्षा इथल्या गायी भरपूर प्रमाणात दूध देतात. दयाळबाग आणि आग्र्यातील ज्या रहिवाशांना ताजं निर्जंतुकीकरण केलेलं चांगलं दूध हवे असेल ते पुरवण्यासाठी इथे निर्जंतुकीकरण आणि शीतकरणाचीही सोय होती. दुसरं महत्त्वाचं उपकरण म्हणजे विजेवर चालणारं लोणी बनवण्याचं यंत्र. या विभागातील सगळ्या गोष्टींचं श्रेय साहेबजी महाराजांच्या मुलाला द्यायला हवं. त्या उत्साही आणि हुशार माणसाने सांगितलं की या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सगळ्या अत्याधुनिक सोयी आणि पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्याने इंग्लंड, हॉलंड, डेन्मार्क आणि अमेरिकेतील प्रमुख दुग्धपालन केंद्रांना भेटी दिल्या आहेत. शेतीसाठी आणि बाकीच्या शहरासाठी पाणी पुरवठा ही सुरुवातीच्या काळात फार मोठी समस्या होती. त्यासाठी जलसिंचन कालवे खोदले गेले आणि पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभारण्यात आली. पण पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे साहेबजी महाराजांना जास्तीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मार्गाचा शोध घेणं भाग पडलं. त्यांनी सरकारी इंजिनियर्सच्या मदतीने जमिनीत खोलवर कूपनलिका बसवल्या, ज्यामुळे ही समस्या सुटली. वसाहतीत राधास्वामी जनरल अँड ॲश्युरन्स बँक लिमिटेड नावाची बँक आहे. ही एक मजबूत इमारत असून तिला लोखंडी जाळ्याच्या सुरक्षित खिडक्या बसवल्या आहेत. बँकेपाशी 20 लाख रुपयांचं अधिकृत भांडवल आहे आणि केवळ स्थानिक स्तरावरच ती आर्थिक कारभार हाताळते असं नव्हे, तर शहरातील आर्थिक व्यवहार देखील नियंत्रित करते. राधास्वामी शैक्षणिक संस्था दयाळबागेच्या मध्यवस्तीत आहे. दयाळबागेतील ती अत्यंत योग्य पद्धतीने उभारण्यात आलेली एक सर्वोत्तम इमारत आहे. तिथे 200 फुटाचं लाल विटाचं बांधकाम माझ्या पाश्चात्य डोळ्यांना क्षणभर सुखावून गेलं. खिडक्या गोथिक कमानीप्रमाणे उभारल्या असून त्यांच्याभोवती पांढरे संगमरवरी दगड जडवले आहेत. समोरच्या आणि बाजूच्या फुललेल्या बागांनी इमारतीला शोभा आणली आहे. या आधुनिक उच्च माध्यमिक शाळेत शेकडो विद्यार्थी शिकतात आणि शाळेचं संचालन प्राचार्य आणि 32 प्रशिक्षक शिक्षक करतात. हे सगळे शिक्षक आदर्शवादी तरुण आहेत, जे उत्साहाने ओतप्रोत आहेत. आपले विद्यार्थी आणि त्यांचे गुरु साहेबजी महाराज यांची सेवा करण्याच्या भावनेने भारलेले आहेत. एकंदरीत सर्वसाधारण शिक्षणाचा उच्च दर्जा टिकवून ठेवला गेला आहे. इथे कोणतीही औपचारिक धार्मिक शिकवण दिली जात नाही, पण विद्यार्थ्यांमध्ये उदात्त चारित्र्य विकसित करण्याचे प्रयत्न केले जातात. याशिवाय साहेबजी महाराज वेळोवेळी विद्यार्थ्यांना भेटून दर रविवारी शाळेतील सगळ्यांना गोळा करून आध्यात्मिक प्रवचनं देतात. इथे मुलांना खेळ खेळायला प्रोत्साहन दिलं जातं. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट आणि टेनिस हे त्यांचे आवडते खेळ आहेत. या शैक्षणिक इमारतीला एक छोटं संग्रहालय आणि हजारो पुस्तकांनी भरलेलं वाचनालय पूर्णत्व देतात. दुसरी एक भव्य इमारत मुलींच्या महाविद्यालयाची आहे, जे याच धर्तीवर चालवलं जातं. अगदी आत्तापर्यंत स्त्रियांवर लादला गेलेला अशिक्षितपणाचा शाप दूर करण्याचे साहेबजी महाराजांचे निर्धाराचे प्रयत्न त्यातून प्रतिबिंबित होतात. त्यांच्या स्वतःच्या प्रभावाच्या क्षेत्रात त्यांनी याविषयी शक्य ते उत्कृष्ट प्रयत्न केले आहेत. तंत्रज्ञान महाविद्यालय अजून बाल्यावस्थेतील शैक्षणिक संस्था आहे. इथे यांत्रिक विद्युत आणि स्वयंचलित वाहनाच्या क्षेत्रातील अभियांत्रिक शिक्षण पुरवलं जातं
आणि उत्पादन कारखान्यासाठी तंत्रज्ञान आणि फोरमनना शिक्षण दिलं जातं. मॉडेल इंडस्ट्रीच्या विभागात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी खास यंत्र आणि बेंचेस राखीव असतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन तात्विक शिक्षणाला प्रत्यक्ष फॅक्टरीच्या वातावरणात घेतलेल्या प्रात्यक्षिकाच्या अनुभवाची जोड देता येते. या तीनही महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम वसतिगृहाची सोय होती. प्रत्येक वसतिगृहात मोकळा प्रकाश, हवा, वीज आणि आधुनिक सुखसोयी विद्यार्थ्यांच्या दिमतीला सज्ज आहेत. शहराचा निवासी भाग बनवताना दयाळ बाग इमारत विभागांच्या देखरेखीखाली सगळ्या घरांचा आराखडा केला जाऊन ती उभारली जातात. प्रत्येक रस्त्याला आगळी वेगळी अशी स्थापत्याची सुरेख सुसंगती लाभली आहे. या नगररचनाकाराच्या आदर्शामध्ये सौंदर्यदृष्टी असलेली कलात्मकता हा आदर्श मुख्य असावा असं जाणवतं. ओबडधोबड, गलिच्छ, दोषपूर्ण आणि हलक्या दर्जाच्या इमारतींना इथे स्थान नव्हतं, कारण घर घेऊ इच्छिणारी व्यक्ती त्याच्या घराची शैली निवडायला जरी मुक्त असली तरी तिने इमारत विभागाच्या आराखड्यानुसारच ते बांधकाम असायचं. दर्जा आणि ठराविक स्थिर किमतीनुसार 4 प्रकारच्या इमारती इथे होत्या. खरीददाराला मूळ किमतीवर जास्तीचे असे अत्यंत थोडे टक्के भरावे लागत असत. वसाहतीत सर्व सोयींनी युक्त एक छानपैकी छोटं हॉस्पिटल आणि प्रसूतिगृहही आहे. प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भरता विकसित करणं हेच त्यांचं मुख्य लक्ष असल्यामुळे आम्हाला डौलाने सॅल्यूट ठोकणारा पोलीससुद्धा राधास्वामी समुदायाचाच आहे हे ऐकल्यावर मला जराही नवल वाटलं नाही. तरीही त्याला पाहिल्यावर माझ्या मनात उत्सुकता जागृत झालीच. त्याचं इथे काय काम असावं असा प्रश्न मनात आला, कारण दयाळबागेचा एकंदर नैतिक स्तर इतका उच्च असावा की इथे कोणत्याही पोलिसाच्या अनुपस्थितीत गुन्ह्यासारखी घृणास्पद घटना घडण्याची सुतराम शक्यता नव्हती. बाहेरून घुसखोरी करणाऱ्यांपासून या जागेचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याची असल्याचं मला सांगण्यात आलं. कामांच्या भाऊगर्दीत व्यस्त असलेल्या साहेबजी महाराजांनी पुन्हा एकदा मला भेटण्यासाठी थोडा वेळ दिला. तेव्हा मी त्यांच्या वाखाणण्यायोग्य सफलतेची मोकळ्या मनाने प्रशंसा केली. अप्रगतिशील भारतात इतकं प्रगत शहर त्यांनी कसं वसवलं याविषयी मी नवलही व्यक्त केलं. पण तुम्ही या सगळ्यासाठी पैसा कसा उभारला? तुम्हाला सढळ हाताने पैसा गुंतवावा लागला हे तर स्पष्ट दिसतंय, मी विचारलं. कदाचित पैसा कुठून येतो हे पाहण्याची संधी तुम्हाला मिळेलही, ते म्हणाले. राधास्वामी सदस्यच खुद्द या वसाहतीच्या निर्मितीसाठी पैसा देत आहेत. त्यासाठी त्यांच्यावर कोणतीच सक्ती केली जात नाही किंवा नियमित वर्गणी ठरवली जात नाही. पण दयाळबाग विकसित करण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करीत राहणं आपलं धार्मिक कर्तव्य आहे असंही मानतात. आम्हाला जरी प्रारंभिक अवस्थेत अशा उत्स्फूर्तपणे दिलेल्या दानावर अवलंबून राहावं लागलं तरी दयाळबागेला संपूर्णतः स्वावलंबी बनवण्याचं माझं उद्दिष्ट आहे. संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्याच्या अवस्थेला पोचेपर्यंत मला स्वस्थता लाभणार नाही. तुमचे समर्थक बरेच धनिक असावेत. मुळीच नाही. श्रीमंत राधास्वामी सदस्य अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. आमच्या या प्रगतीमागे अनेकांनी केलेला निस्वार्थ त्याग आहे. आम्ही आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च करू शकलो यासाठी त्या परमपित्याचे आभार मानतो. आमचा संप्रदाय जसजसा विस्तार पावत जाईल तसतशी या वसाहतीची आवक वाढत जाईल. त्यामुळे तिचं भविष्य सुरक्षित आहे. आम्हाला कधीच पैशाची चणचण भासणार नाही. तुम्ही एकूण किती सभासद आहात? तसे आमचे 1,10,000 सभासद आहेत. पण अर्थातच इथे फक्त काही हजार लोकच राहतात. राधास्वामी पंथ तसा 70 वर्ष जुना असून त्याचा जास्तीत जास्त प्रसार गेल्या 20 वर्षात झाला आहे. शिवाय हा प्रसार कोणत्याही प्रचाराविना झाला आहे हे लक्षात घ्या, कारण आमची संघटना तशी अर्धवट गोपनीय आहे. लोकांच्या नजरेसमोर येऊन आम्ही आमच्या शिकवणुकीचा उघडपणे प्रचार केला तर आमचे सभासद 10 पटीने वाढतील. तसे आमचे सभासद भारतात सगळीकडे पसरलेले आहेत. ते दयाळबागेला त्यांचं मुख्य स्थान मानतात. त्यांना जेव्हा जेव्हा येणं शक्य असतं तेव्हा तेव्हा ते इथे येतात. ते जिथे असतील त्या गावात त्यांनी आपले स्थानिक समूह बनवले आहेत. प्रत्येक रविवारी ठराविक वेळी ज्यावेळी आम्ही दयाळबागेत खास बैठक भरवतो त्यावेळी सर्व भेटतो. साहेबजीने मध्येच बोलणं थांबवून त्यांचा चष्मा पुसला. जरा विचार करा, जेव्हा आम्ही या वसाहत उभारणीला प्रारंभ केला तेव्हा आमच्याजवळ या कामासाठी फक्त 5,000 रुपये होते. आम्ही पहिल्यांदा विकत घेतलेला जमिनीचा तुकडा केवळ 4 एकराचा होता. आता दयाळबाग हजारो एकरात विस्तारली गेली आहे. यावरून हेच दिसत नाही का
की आमचा विस्तार होत आहे, आम्ही विकसित होत आहोत. दयाळबाग आणखी किती विस्तारायचं तुमच्या मनात आहे? मला इथे 10 ते 12,000 लोक बसवायचे आहेत. मग आम्ही थांबू. योग्य आयोजन केलं तर 12,000चं गाव पुरेसं आहे. तुमच्या पाश्चात्य देशांच्या विराट नगरांची नक्कल मला अजिबात करायची नाही. शहरं लोकवस्तीने गजबजलेली आहेत, म्हणूनच त्यांच्यात अनेक कुप्रवृत्ती वाढीला लागतात. मी एक उद्योगनगरी रचू इच्छितो, जिथे लोक आनंदाने काम करू शकतील, जगू शकतील. तिथे त्यांना भरपूर मोकळी जागा आणि हवा मिळेल. दयाळबागेचा पूर्ण विस्तार व्हायला अजून काही वर्ष लागतील आणि मग ती एक नमुनेदार नगरी बनेल. योगायोगाने जेव्हा मी प्लेटोचे रिपब्लिक हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं, तेव्हा ते पाहून मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्या पुस्तकात मला अशा काही कल्पना आढळून आल्या ज्या मी इथे राबवण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा दयाळबागेचं निर्माण कार्य पूर्ण होईल तेव्हा ते एक आदर्श बनावं. मग ती प्रेरणा घेऊन भारतातील सगळ्या ठिकाणी अशाच वसाहती बनवाव्यात. कमीत कमी प्रत्येक प्रांतात एकतरी नगरी अशी बनवावी ही माझी इच्छा आहे. अनेक समस्यांना मी दिलेलं हे एकमात्र उत्तर असेल. भारताने आपली ऊर्जा औद्योगिक विकासात वळवावी असं तुम्हाला वाटतं का? खात्री नाही. ही भारताची तातडीची निकड आहे. पण पाश्चिमात्याप्रमाणे भारत औद्योगिक प्रगतीत हरवलेला मला नको आहे. आज सामान्य जनतेला पिळवटून टाकणाऱ्या गरिबीपासून मुक्तता मिळवण्यासाठी भारताने औद्योगिक संस्कृती निर्माण करायला हवी, हे खरं आहे. पण तिची निर्मिती अशा पद्धतीने व्हायला हवी की ज्यामुळे भांडवलदार आणि कामगारांमधील लढाई टाळता यावी. एरवी असा संघर्ष औद्योगिक संस्कृतीचा एक भाग बनून जातो. ते हसत हसत म्हणाले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.